स्वागत आहे. आज दुसरा दिवस आहे. आज आम्ही आता सारंगपूरला पोचलोय. आता मी इथे रूमवर आहे. रूमवरून डायरेक्ट मंदिरात जाणार आहे. हे रूम आहे मोठे आणि या रूमच्या समोर मंदिर हनुमान देवाचं आहे बघा. आणि समोर हे बघा ही हनुमंताची ही मोठी मूर्ती. यो जीत आज काय चालू आहे? कुठे आलो रे मग आज त्या मंदिरात सारंगपूरच्या सर्व लोक बघू शकते इथे आले. अजूनपर्यंत बायका नाही. योजित फोटो काढण्यास माईल आणि कॅमेरामॅन मग फोन या आणि यश माझ्या पोरामुळे मध्ये बॅगी ठेवलेला आहे. हे लॉकर आहे. इथे तुम्हाला लॉकर भेटतील. आता मी बाहेर सर्व चालले दर्शनासाठी चालले. काय खुश आहे आता आपण आता आमचा दुसरा दिवस आहे. लॉकर आहे इथे बॅगी ठेवल्या ना आपल्या. आपला काल पहिला आज दुसरा दिवस आहे. इथे गाड्या पार्किंग करायची पण सोय आहे. फक्त इथे 200 रुपये फी काउंटर असतात. सर्व दर्शनाला चाललंय. तिकडे दाखव पहिला मोगजीत आणि एक गाडी डिपेंडर ऑनली फॉर 2 करोड आणि आता आपण मंदिरात चाललो आहात. हे शेड घ्या ही रोशनीला बोलते काय इथे दर्शनाचे. आता आपण गेटच्या आत घुसतोय. आज आपण सारंगपूरला आलोय. काल आपण धानू महालक्ष्मीचे इथे गेलतो. पहिला दर्शन तिथे झाला. आज आपला दुसरा दिवस इथे. मग आता सोमनाथला जाऊन सारंगपूरला जाऊन तिथे तू हनुमंत देवताच्या पुढे काय मागणार? मी आता देवाकडून मागे की बस माझ्या आणि ते चपला काढायची इथे सोय आहे. चोरी नाही करणार. हुशार दादा तिथे सरळ जाणार. सरळ जाऊन एकाचा टोपड्या मारून ही चपली काढण्याची जागा आहे. एक दोन्ही भेटतात. इथून मंदिराला जायचा रस्ता. मंदिर हनुमान देवाचा मंदिर आणि समोर मूर्ती आणि ओ बाबू हिरो मॅन. आता आपण दर्शनासाठी चाललेलो आहे. नारळ घेत आहे, प्रसाद घेते. तुम्हाला इथे दुकाने दिसतील. मंदिराच्या बाहेरच आहे. आणि आता आपण मंदिराच्या आत चाललोय. हे दान भेट म्हणजे तुम्हाला काय दान वस्तू द्यायचे तर समोर तुम्ही देऊ शकता. आणि इथून मंदिरात जायचा रस्ता आहे. आता आपण रस्ता चाललो. हे मंदिराच्या इथून तर जायचा रस्ता. थांब रे तू असं घेतोय. थांब नाही आज जीत आपण दर्शनासाठी चाललोय. तर तुझं काय उत्तर आहे? तू काय मागणार आहे? देवाला पोलीस मला चांगलं आणि आता तुम्ही तो लाईन बघू शकता. आणि कीर्ती एवढी मोठी गर्दी आहे हनुमान देवाच्या पाया पडायला. ही मोठी लाईन आहे इतकी. आणि कुश आपला डॉन नंबर 1, डॉन नंबर 2 आणि विजय नाना. हनुमंत देवाचं मंदिर आणि इथे लाईन. आणि इथे पाठी हे मंदिर आहे. आणि पाठी मंदिर आहे का अजून दुसरा? हे मंदिर आहे दुसरा. सर्व लोक आता इथे जमत आहे. कसं दर्शन झालं तुझं? मी सकाळी 6:30ला ट्रेनने आलो. आणि पहिला सार्वजनिक शौचालय आणि आंघोळ केली. आणि दर्शन झाल्यावर आम्ही आता काय बोलतो त्याला गाईड करतोय की कसं जायचं काय जायचं. आणि इथे लॉकरचं असला तर लॉकरचं कसं करायचं? आपल्या बॅगी ठेवायच्या असल्या काय ठेवायच्या असल्या तर लॉकर फ्री आहे. सर्व फ्री आहे इथे. ही एक गोष्ट चांगली आहे.
असं आहे का? आज लाईन भरपूर आहे, तर काय उत्तर आहे? लाईन भरपूर मोठी आहे. लाईन काय ना ती होईल 10-15 मिनिट. भरपूर आहे म्हणजे आपल्याला लेट होईल. बरोबर late की आहे. नाही? आज आपल्याला वाजेल 1-2 तास होती. 1-2 काय आपल्याला आता इथून आपला म्हणजे सारंगपूर वरून सोमनाथला जायचं आहे. सोमनाथला तुम्ही तयारी केली की नाही, म्हणजे आणले की नाही? गेले बायसायकल आहे बस आपला बस ते लाईन बघू शकता. ही इतकी मोठी लाईन आहे, इतकी मोठी लाईन. इथे हनुमंताचं मंदिर आहे, इथे दुसरं मंदिर आहे, पाठी तिसरं. इतकी मोठी लाईन आहे. यो जीत कुश हे सर्व. बस नाही बस. अरे पण भाऊ लय आठवण काढतोय तुझी. बाय बघू शकता ही लाईन आहे इतकी मोठी. आता ही लाईन थोडी पुढे चालत चालली आता. पण हे लोक पाहिजे हनुमान मंदिर, हनुमान मंदिर. आवरी लोक उभे आहे. सचिन पहिलं झालं. आपण याची त्याची वाट बघत बसतो आणि ती लोक वाट नाही डायरेक्ट. आता थोड्याला मंदिरात पोहोचू. द्वारकेला आहे जाऊन काय करणार आपण. जेंट्स वेगळी लाईन आणि लेडीज वेगळी लाईन. हे काय आताशी जवळ आलेलो आहे आम्ही, अजून मंदिरात पोचलो पण नाही. बघू शकता इतकी गर्दी आहे. लाईन पण काही आता झेंडा बदलत लावलाय मंदिराचा. बघू शकता टॉपवर काय 11:30 वाजता झेंडा हा चेंज होत आहे. हनुमान दादाचा तुम्हाला लावी दर्शन मी दाखवतो असं बोल. हे झेंडाच लावलेला आहे. आता तुम्हाला लाईव्ह दर्शन हनुमंताचं भेटेल. तो हनुमंताची लाईन आता जवळ पोचलेलो आहे. आणि बाजूला ही दानपेटी. या दानपेटीन पैसे टाकले तर तेल पडतो. बघा पडतो ते असं बोलायचं पडलं. आणि यो जीत दादा आपला हिरो. कुठला सिंगर रे? जवळ ठेवूच नको. हे म्हणजे लेडीज लाईन आणि जेंट्स लाईन. जीतने आता दानपेटीन पैसे टाकले आहे. आता जीतने टाकलाय. आता तेल पडलंय. हनुमान दादाच्या पायथ्याशी तेल लागत इथे अशी नोट टाकली का ती ऑटोमॅटिक तेल येते. हनुमंताच्या त्याच्या एवढी मोठी लाईन. मध्ये आताशी जवळ पोचलोय.
लाईन पुढे सरकत लेझिमच्या इथे आलाय. इतकी मोठी भव्य गर्दी आणि इथून डायरेक्ट दर्शन घ्यायचं असेल तर डायरेक्ट पण घ्यायचे आहे. आणि बाजूला प्रसादाचा ते आता ही लाईन चालू आहे. हे मंदिर याच्या इथून हे डायरेक्ट आपल्याला दर्शन घ्यायचं असेल तर दर्शन घेते. बघ छोट्या भीम पटेल बघ कश पुढे लाईन दाखवत चाललंय. काय रे काय जीत काय चालू आहे तुझा? मी इथे दर्शनाच्या मंदिराच्या आत जाणार आहे. अष्टभुजन हनुमान की जय. थांब ना जी चालू नको तशा जाऊ गेलाय ना जीत. आता आपण लाईनीत चाललो. सर्व लोक सौनगर एकदम मंदिर इथे उभे राहिले. इतकी लाईन आहे पाहतो. मंदिराच्या पहिलाच गेट सुरुवात बघायला गेलो तर नकाशे ते कोरले आहे. बघू शकता यो घुसायचा आत नकाशे देव हे सर्व हे मंदिरात घुसायची एंट्री. दर्शनाची आता लाईन थोडी पुढे सरकत वाढलेली आहे. मंदिराच्या आत जाणार आहे. हे मंदिर त्यांचे नकाशे तुम्ही बघू शकता. नकाशे बघू शकतात. आता आपण आत चाललोय. बजरंग बली की श्री रामचंद्र की हे नकाशे मंदिरात. आता आपण मंदिरात घुसू. आता आपण मंदिरात घुसणार आहे. हे मंदिरातील आता आपण मंदिरात आत घुसणार आहे. हे समोर हनुमंत देव आणि गाभारा. बजरंग जय श्रीराम. जय श्रीराम. नकाशे वनवासामध्ये होते ते. तिकडं पुढे आहे. सगळ्यांना दर्शन भेटणार नाही बोलतो फोटो. नकाशा बघू शकता. मंदिर किती तुम्ही गर्दी बघू शकता. फक्त किती
दर्शन घे. आणि आता आपण थोड्याला हनुमान देवाचे प्रदर्शन घेणार आहे. हनुमान देवाला तुम्ही बघू शकता. लाईव्ह दर्शन, साक्षात लाईव्ह दर्शन भेटत आहे हनुमान देवाचं. हनुमान देवाचं साक्षात लाईव्ह दर्शन भेटत आहे. निघतोय आता, निघतोय मंदिराच्या. हनुमंत देवाचं माणसं पाठवतात. आणि बाहेर जाते एक्झिट तिथे आहे. दर्शन भव्य दर्शन झालेलं आहे. हनुमान देवाचे जे भव्य दर्शन झालेलं आहे. आणि बाहेर निघतोय. आज हनुमान देवाचं दर्शन झालं. तर कसं झालं तुझं दर्शन? देवाने मला मस्त माझं चांगलं दर्शन झालं देवाचं. बाहेर चाललोय सर्व. हे आता समोर दर्शन झालेलं आहे. आता पुढे आम्ही चाललोय सोमनाथला, त्यानंतर द्वारका. तिकडे आता भेटूया. कसं दर्शन झालं तुमचं सांग की? मस्त एक नंबर. आणि यो पोंग्याचा योगाचा कसा त्याला भूक लागली. हे काही ना काही दर्शन झालं, खूप गर्दी होती. तुम्ही पण इकडे या. कल्पनाताईच आहे. दादा समोर ही हनुमान देवाची मूर्ती आहे, तिथे जाणार आहे. बघू शकता तुम्ही. आता आम्ही इथे चप्पल घ्यायला आलोय. आता इथून आम्ही चप्पल घेऊ आणि इथे डायरेक्ट चप्पल काढून फायदा नाही. हे काय इथे सोमनाथचं इथून सारंगपूरचं दर्शन झालेलं. आता डायरेक्ट तुम्हाला सोमनाथलाच भेटू आम्ही. आता चालू आहे 5-5 रुपयाला चप्पल विकताय. आणि ही सागर दादा दर्शन झालेलं आहे. आता डायरेक्ट सोमनाथ. फोन कर ना. मी फोन केलाय. चप्पल असेल तर माझ्या डोक्यावर. आता आम्ही डायरेक्ट त्या मूर्तीच्या समोर जाणार आहे. हनुमान देवाच्या मूर्तीच्या समोर जाणार आहे. तुम्ही मूर्ती बघू शकता लांबून. आता तिथे जवळ जाऊ थोड्या वेळात. इथून बच्चे इथे चाललेलो आहे. आता आम्ही इथून निघतोय. आता इथून डायरेक्ट सोमनाथला जाऊ. सोमनाथला तुम्हाला भेटू. आता इथून आम्ही तुम्हाला बच्चे इथे जाताना दाखवतोय. हे मोवाक. आता हे सर्व बच्चे इथे चालले. हे बघा बच्चे इथे सर्व चालले. आता इथे आपल्या बच्चे इथे नाश्ता जेवण ते बनत लागलेलं आहे.
पोचलेलो आहे थोड्याच मिनटं. बघू शकता बच्चे ते जाताना. तर इथून डायरेक्ट बच्चे ते चाललंय. ही बघा समोर बस आपली उभी आहे. आपली नाही, आपली आहे ती. हो महाराणा प्रताप आपली आहे. हो हा. बघू शकता. आता तिथे जेवणाची सोय चालू असेल. ना नाश्त्याची ते जेवण नाश्ता दोन्ही चालू आहे रे. चल इथून गाडी आहे रे. गाडी असून ते. ही आपली बस. नाश्ता जेवण तयार झालेलं आहे. फक्त आपल्याला इथे खायचं. पोहे बनवलेले आहे. पोहे आहे. हे आपला जेवणाचा टाइम इथे. जेवण इथे बनवत आहे. यो पांड्या खात नाही आमचा. याला सांगा तुम्ही युट्यूबर आणो. मोबाईल असतं मम्मीने लावलाय त्याचे. जास्त बोलतोस हा? जास्त युट्यूबमध्ये सांगायला लागतं सर्व. इथे जेवणा बनवायचा सोय. आणि काय तुम्ही आणलं की नाही? काय आणू सांग. नॉनव्हेज काय? ओ अरे भाऊ जाऊ नाश्ता करा. वारे नाना यो बघा. यो बघ. ए इथे बघ कोणी. ए कोण आलाय बघ. खाऊ दे. ए ईद. जरा खाऊ दे. आता वारे नाना ईदच्या इथे आलाय मोबाईल घेऊन. आता ईद रुसण्याची कामं चालू झाली याची. ए सांगा ओ कुठे गेल्या. चालता येईल. इथे जेवण चालू झालेलं आहे. थांब ना ते. नको भाऊ. अरे आता ही बच्ची इथे आलेलो आहे. कशाला व? आता आपण बच्चा आत जाऊ. महाराणा प्रताप. ओ पंकज दादा. आता आपण बच्चा आत घुसू आणि तुम्हाला डायरेक्ट रात्री सोमनाथला भेटू. रात्री सोमनाथला भेटू. होय? नाही चल वर. नाही चल वर. सोमनाथ पाहिजे तुला भेट. नानी खिडक्या उघडायला लागतील.